परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाहार कबीर परमेश्वरजी आहेत, जे आपले पूज्य देव आहेत, आपले इष्ट देव आहेत. हे परमात्मा प्रत्येक युगात येतात आणि प्रत्येक युगात येऊन वाट चुकलेल्या आत्म्यांना परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाची ओळख करून देतात. कलियुगात हे परमात्मा सन 1398 संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला काशी शहर, ज्याला बनारस देखील म्हणतात, काशी शहरात एक लहरतारा नावाचा तलाव होता. त्या तलावात उमललेल्या कमळाच्या फुलावर येऊन परमात्मा एक नवजात बालकाचे रूप धारण करून विराजमान झाले होते. त्या परमेश्वराचा जन्म कोणत्याही मातेच्या उदरातून होत नसून ते स्वयंभू आहेत, अजन्मा आहेत. त्यांचे शरीर आहे, परंतु शुक्रम अकायम ऐसनाविरम आहे. यजुर्वेदातील अध्याय नंबर 40 मधील मंत्र नंबर 8 मध्ये कबीर मनीसी शुक्रम अकायम ऐसनाविरम, हे कबीर परमेश्वर, मनीसी म्हणजे विद्वान पुरुष, कबीर विद्वान म्हणजे सर्व सृष्टीतील सर्व रचना जाणणारा, कारण की या सर्वांचा रचेता तेच आहेत. ते सहज शरीर आहेत, परंतु त्यांची आपल्यासारखी काया नाहीये. शुक्रम अकायम आहेत, त्यांचे शरीर नाड्यांच्या जोडणीतून बनलेले नाही, ते स्वयंभू आहेत. आणि चारही वेद प्रमाणित करतात की हे परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून प्रकट होतात, त्यांच्या पालन पोषणाची लीला कुमारी गायींकडून होते. आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा आले होते, सतलोकातून गती करून आले होते, नवजात बालकाचे रूप धारण केले होते. त्यावेळी एक नीरू आणि नीमा नावाचे पती पत्नी होते. नीरू पती होता, नीमा त्याची पत्नी होती. ते निस्संतान होते आणि परमात्म्यांना त्या तलावामध्ये प्राप्त करून आनंदित होऊन त्यांना घरी घेऊन गेले. 25 दिवसांपर्यंत परमात्म्यांनी काही सेवन केले नाही. चिंतित त्या नीमाने आपल्या इष्ट देवतांकडे प्रार्थना केली. परमात्म्याच्या कृपेने तिथे परमात्म्याच्याच प्रेरणेमुळे भगवान शंकर तिथे आले एका साधू वेशात. नीमाला रडण्याचे कारण विचारले, तेव्हा परमात्मा कबीरजी जे नवजात बालकाच्या रूपात होते, 25 दिवसांच्या बालकाची लीला करत होते, त्यांच्याशी संभाषण झाले. भगवान शंकर आणि परमेश्वर पूर्ण ब्रह्म कबीरदेव यांचे. तेव्हा परमेश्वर कबीरदेवजी म्हणाले की तिला सांगा की कुमारिका गाय घेऊन या आणि तिला तुमच्या हाताने आशीर्वाद द्या, ती दूध देईल. ते दूध मी पिईन. आणि तसेच झाले. तर पुण्यात्म्यांनो, ज्या लीला परमात्मा करतात आणि ज्याचे पुरावे वेदात विद्यमान आहेत, तर ते सर्व पुरावे परमात्मा कबीरजींवरच सत्यापित होतात. इतर कोणत्याही देवाला ज्यांची आपण इष्ट मानून पूजा करायचो, त्यांच्यावर वेदात वर्णित जी परमात्म्याची लीला आहे, एकही पुरावा सत्यापित होत नाही. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन.
ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.